श्री गुरुदेव दत्त असं म्हणतात, एक प्राचीन ग्रंथाच्या पानातून आपली कहाणी उलगडू लागतो. असंच एक पुराण आहे. ब्रह्मांड पुराण. हे पुराण केवळ ब्रह्मांडाच्या रचनेची माहिती देत नाही, तर दिव्य वंश शक्तीचा संतुल आणि त्यांच्या कार्याचा उद्देश सांगत. याचा पुराण एक दुर्लक्षण पण प्रभावशाली उल्लेख आहे. हनुमानाच्या 5 बंधूंचा या ग्रंथात एक अध्याय आहे. वातात्मजी, ज्यांचं हनुमानाच्या जन्माचे तपशील दिले गेले आहे, त्यांच्या विभागात ऋषी नारद ब्रह्माला विचारतात, हे ब्रह्मदेव, जेव्हा हनुमान इतका बलाढ्य आहे, तर त्याच्या एकट्याचाच कार्यभाग का समजला जातो? तेव्हा ब्रह्मा उत्तर देतात, वातात्मज हा एक नाही, तो एक वंशाचा भाग आहे. त्याचे 5 बंधू हेही सृष्टिक्षणासाठी जन्मले आहेत. पुराणात एक बंधूचा उल्लेख एका विशिष्ट प्रसंग आहे, जेव्हा दक्षिण दिशेला असुर शक्ती वाढू लागली होती आणि अनेक ऋषी, वृक्ष, नद्यांचे स्रोत आणि धर्मपीठ संकटात आले होते. त्यावेळी पवनदेव आणि अंजना यांच्या कृपाप्रसाद एक दिव्य यज्ञ केला गेला, ज्यातून हा 6 वानरवीरांचा जन्म झाला. केसरी शरीराने वानर असला तरी मनाने महायोद्धा आणि सद्गुणी होता. तो उंच, बलवान आणि पराक्रमी होता, परंतु त्याचबरोबर नम्र, भक्त आणि धर्मनिष्ठाही होता. अंजना आपल्या पूर्वायुष्यातील अप्सरेच्या सौंदर्याने आणि तेजाने जळून निघालेली केसरीसोबत गाढ प्रेमात होती आणि दोघेही एकाच इच्छेने तपश्चर्या करत होते. एक असा पुत्र व्हावा, जो धर्माचा दीप घेऊन युगाचा अंधार दूर करू शकेल. त्याची तपश्चर्या कठोर होती. ते वर्षानुवर्ष मौन पाळून सूर्याला अर्घ्य देत ऋषींची सेवा करत राहिले. त्याच्या निष्ठेने देवाची दृष्टी आकर्षित केली. वायुदेव, जे अंजनाच्या भक्ती आणि सात्विकतेमुळे मंत्रमुग्ध झाले होते, स्वतः पुढे आले. त्यांच्या स्पर्शातून अंजनाच्या गर्भात एक दिव्य पुत्राची उत्पत्ती झाली. एके दिवशी अंजनाचे देवत्व अनुभवले तिने एक तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्याच्या डोळ्यात तेज होते, चेहऱ्यावर तेजाचा झळाळ होता आणि त्याच्या जन्माने जणू पृथ्वी थांबून गेली होती. त्याला नाव दिलं हनुमान. एक असामान्य बाळ, जो वायुदेवाच्या आशीर्वादाने, शिवाच्या शक्तीने आणि देवतांच्या कृपेने जन्माला होता. लहानपणापासून त्याच्या अपूर्व शक्ती होती. एके दिवशी त्याने सूर्याला फळ समजून आकाशात उडी घेतली. इंद्राच्या वज्राने त्याच्या गालाला जखम केली, परंतु इंद्र आणि अन्य देवांनी त्याला भरपूर वरदान दिले, अपरिमित बल, बुद्धी, चपळता, धैर्य आणि अमरत्व. पण हनुमान एकटा नव्हता. अंजनी आणि केसरी यांच्या तपश्चर्येने पुन्हा फळ दिलं. देवतांनी ठरवलं की हनुमाना इतर पुत्र ह्या पवित्र जोडीला लाभावेत. एक शांत पौर्णिमेच्या रात्री अंजनाने सरस्वतीचं स्वप्न पाहिलं आणि सकाळी त्याचा जन्म झाला. लहानपणापासूनच तो प्रश्न विचारत असे, ज्यांचा उत्तर ऋषींनाही कठीण वाटत असे. बुद्धीने गावाच्या, जंगलाच्या संघर्षांना तोडगा दिला. हनुमान क्रियाशाली होता, तर तो विवेक होता. त्याचे नाव होते मतिमान. विजेच्या कडाडात दुसरा जन्माचा, परंतु त्याच्या रोदनाने आकाश साफ झाले. तो असं ऐकू शकत असे, ते जे इतरांना अशक्य होता. फुलांचा सुस्कारा, पानांची कुजबूज. लवकरच तो वेदांत निपुण झाला. ते साऱ्यांची गण करत असे आणि त्याचे उच्चार जणू स्वयंवेदांचे स्पंदन वाटत. तो श्रुतिमान पुढचा इतका चपळ होता की त्याच्या जन्मानंतर काही क्षणातच अंजना पाहते तो झाडावर उडी मारत खेळत होता. त्याचा वेग इतका होता की तो वाऱ्याशी स्पर्श करायचा. तो एक डोंगराला प्रदक्षिणा घालून परत यायचा इतक्या वेळात, ज्यात दुसरं मूल चालायला शिकेल. त्याचे नाव गतिमान होते. पुढचा पुत्र जन्माला आला तेव्हा त्याच्या कपाळावर एक तेजस्वी त्रिशूळाच्या आकाराची खूण होती. त्याला लहानपणापासूनच शस्त्र प्रिय होते. लाकडाच्या तलवारी, दगडांचे भाले सर्वात तो खेळत असे. एकदा त्याने धगधगत्या जंगलात सशाला वाचवण्यासाठी उडी मारली होती. त्याचं धैर्य असामान्य होतं. तो होता केतुमान.
आणि शेवटी सर्वात छोटा, सर्वात प्रेमळ भावाचा जन्म झाला. तो गप्प राहण्याचा, पण त्याच्या डोळ्यात प्रेम आणि विश्वास ओसांडून वाहत असे. तो हनुमानाच्या मागे मागे त्याच्या सावलीसारखा फिरायचा, पण जेव्हा वेळ आली तेव्हा तो निडर उभा राहिला. एकदा त्याने एका पक्षापासून हनुमानांना वाचवण्यासाठी स्वतः लढत होता. हे 6 भाऊ हनुमान गतिमान, श्रुतिमान, गतिमान, केतुमान आणि धृतिमान हे जणू पृथ्वीवरील 6 तत्व होते. एकत्रितपणे त्यांनी संतुलन निर्माण केले. हनुमान त्यांच्या मार्गदर्शनासारखा होता. त्याने केतुमानासोबत युद्धकल, मतिमानासोबत तत्त्वज्ञान, श्रुतिमानाकडून वेद, गतिमानासोबत चपळता आणि धृतिमानाकडून निस्वार्थ प्रेम शिकलं. त्यांनी कधीही राजा व कीर्तीची इच्छा केली नाही. ते वनात राहिले, प्रवाशांचं रक्षण केलं, ऋषींना मदत केली आणि अंधाराच्या शक्तींना गुप्तपणे आव्हान दिलं. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा ब्रह्मांडाच्या समतोलावर एक संकट घोंघावत होतं. एक नवीन राक्षसी शक्ती, जी केवळ शक्तीच्या बळावर नव्हे तर माया, भ्रम आणि अधर्माच्या खेळांनी सर्व लोकांमध्ये भीती पसरवत होती. हा राक्षस नव्हता एखादा सामान्य असुर. त्याचं नाव कालासुर होतं. ज्याचं सामर्थ्य इतरांच्या दुर्बलतेतून वाढत होता. त्याच्या छायेला गुरफटलेली गाव अंधारात गाडून जात होते. ऋषींचे व्रज थांबत होते. भक्तांचं मन चंचल होत होतं आणि प्राणी मात्र सैरभैर झाले होते. हनुमान त्यावेळी कैलास पर्वताजवळ ध्यानस्थ होता. संकटाची चाहूल लागताच त्याच्या अंतःकरणाने एक संदेश त्याच्या 5 बंधूंना धाडला. प्रथम मतिमान पुढे आला. त्याला माहीत होते युद्ध केवळ तलवारीने जिंकता येत नाही. त्याने राक्षसांच्या हालचाली, भ्रजाला आणि त्यांच्या मंत्राची मूळ जाणून घ्यायला सुरुवात केली. पण त्यालाच एक मानसिक द्वंद्वाने गाठलं. आपण फक्त योजना बनवली, पण रणात उतरतो का बुद्धीची सीमा? आणि तेथे त्याला कृतीची गरज भासू लागली. ती त्याची पहिली परीक्षा होती. स्वतःच्या भूमिका स्वीकारण्याची. श्रुतिमान त्यांच्या दिनक्रमण मंत्रेद्वारे आणि वेदाध्ययन जायचा. त्याने भूतकाळातील ग्रंथ वाचून कालासुराच्या मूळ रहस्याची माहिती मिळवण्याची जबाबदारी घेतली. पण त्या ग्रंथात एक अघोरी शाप होता, ज्याने हे रहस्य उकललं होतं. आपली स्मृती गमावेल त्याला निवड करावी लागली. ज्ञान की स्वतःची ओळख? गतिमान जो वाऱ्याशी स्पर्धा करायचा, त्याच्यासमोर एक वेगळीच कसोटी उभी राहिली. एका राक्षसी मायाजाळाने त्याची दिशा चुकवली होती. तो एका वेळेस अनेक ठिकाणी धावत होता, पण कोणता मार्ग खरा हेच ओळखू शकत नव्हता. त्याचं बलच त्याची अडचण बनली. वेगाला संयमाची गरज होती आणि त्याची ही परीक्षा वेगात स्थैर्य टिकण्यात होती. केतुमान रणात उतरला. त्याने कालासुराचे अनुयायी पराभूत केले. पण एके दिवशी एका सामान्य बुद्धाने त्याला प्रश्न विचारला, तू का लढत आहेस? विजयासाठी की स्पर्धासाठी? त्याने पाहिले की रणाची भूक त्याच्यात अहंकारासाठी वाढत होती. रणात असताना हृदय जपणं ही होती त्याची खरी परीक्षा. धृतिमान नेहमी सावलीसारखा रक्षण करणारा होता. जेव्हा पाहतो की त्याचे बंधू आपत्य संकटात अडकले आहेत, तेव्हा तो व्याकुळ होतो. तो सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचं प्रेम त्याला दुर्बल करतं. कधी कधी त्यांना पडू द्यावं लागतं, कारण त्यातूनच ते उभे राहतात. ही गोष्ट शिकणं ही त्याची परीक्षा होती. शेवटी 5ही बंधू एकत्र आले होते. एक त्याची दिशा अजूनही धूसर होती. त्यावेळी मतिमान म्हणाला, प्रत्येकजण आपल्या म्हणण्याने झगडत आहे, पण आता आपण एकमेकांच्या शक्तींना गुंफून एक अखंड रणयोजना उभी करून. त्याने एक रणनीती आखली, जेथे श्रुतिमानाचा मंत्रशक्ती आधार असेल, गतिमानाचा वेग संदेश पोहोचवेल, केतुमान रणाचे नेतृत्व करेल, धृतिमान मागील आघाडी सांभाळेल. योजनेनुसार श्रुतिमानाने प्राचीन ऋषींची रचलेली शक्तिकवच सिद्ध केली, जी कालासुराच्या मायाजाळात दरार निर्माण करत होती.
गतिमान वाऱ्याहून जलद होऊन विविध दिशांना धावून युद्धसामग्री, मंत्रसंदेश आणि धैर्य घेऊन येत होता. केतुमान समोरासमोरच्या लढाई आपल्या असामान्य पराक्रमाने कालासुराच्या सेनापतींना पायाशी लोळवत होता. धृतिमान, ज्याच्या हातून कुठलीही गदा नव्हती, पण त्याच्या उपस्थितीने सर्वजण एकदलाने लढू लागले, त्याने संपूर्ण रक्षणाची सूत्रे घेतली आणि त्यावेळी आकाशातून एक दिव्य स्वर प्रगट झाला. वातात्मज, तुझे बंधू सिद्ध झाले आहेत, आता तू त्यांचा आधार हो. हनुमान प्रगट झाले. त्यांनी कुठलाही संदेश आदी नाही, कुठलीही कृती केली नाही, पण त्याचे अस्तित्व बंधूचा मनोबल दुप्पट करून गेला. एका क्षणातच रणभूमीत एक सकारात्मक कंपन उसळलं. त्याच्या प्रत्येक कृतीत एक ठाम श्रद्धा निर्माण झाली. आपण योग्य मार्गावर आहोत. त्यानंतर हे घडलं ते फक्त रणनीती यश नव्हतं, ते एक प्रेम, संयम आणि श्रद्धेचे चैतन्य होते. कालासुराच्या मायाजाळाला त्याचा बंधुत्व खायला लागला. एकामागून एक अशुभ सामर्थ्य वितळत गेले. अखेर स्वतः कालासूर देखील चकित झाला. शस्त्रांनी नव्हे तर नात्याने मी पराभूत झालो आहे, असे त्याला शेवटचे शब्द उच्चारले. त्याचा नाश झाला आणि अंधार मागे हटला. परंतु ही कथा येथे थांबत नाही. जग पुन्हा शांत झालं, परंतु हनुमानाने त्यांना एकत्र बोलावलं. तुम्ही केवळ युद्ध जिंकलेले नाही, तर एक आदर्श उभा केला आहे. आता हे आदर्श सृष्टीभर पसरवा. तेव्हा पाचही बंधूंनी रक्षणाचा संकल्प केला. मतिमान आणि ज्ञानी आणि न्यायसंरक्षणाची जबाबदारी घेतली. श्रुतिमानाने धर्मशास्त्र, वेद आणि गुरुकुल मार्गदर्शन स्वीकारले. गतिमानाने दूतकार्य, संरक्षणात दूताची यंत्रणा निर्माण केली. केतुमानाने सीमेवर सततचा प्रहार म्हणून जबाबदारी उचलली. धृतिमानाने